हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। लवकरच ना आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पांच्या प्रसादासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक इथे बघत आहे। तर आज ना त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यात आपण रवा खोबऱ्याचे मोदक बघणार आहे। त्यासाठी बघा साधारण 2 चमचे मी इथे साजूक तूप घालून घेतलंय। त्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे। आता हा रवा आपल्याला छान लो फ्लेमवर एक 8 ते 10 मिनिटं रंग बदलू न देता छान भाजून घ्यायचा आहे। त्यामुळे याला अगदी लो फ्लेमवर तुम्ही भाजून घ्या। मस्त सुवास यायला सुरुवात होतो आणि मस्त हा रवा छान भाजून घेतल्यानंतर मोदकही आपले खूप दिवस छान टिकतात। आता बघा साधारण इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। छान रवा भाजून घेतलेला आहे। सुगंध एक नंबर येतोय। तुपाबरोबर रवा भाजत असताना खूप छान त्याचा सुगंध येतो, सगळीकडे पसरतो। तर त्यानंतर बघा एक अजून 2 ते 4 मिनिट आपण छान रवा भाजून घेऊया। रंग अजिबात बदललेला नाहीये आणि इथे मी अजून 5 मिनिटं रवा छान भाजून घेतलाय। त्यानंतर यामध्ये एक 10 ते 12 मिनिटं मी लो फ्लेमवर रवा छान भाजून घेतलाय। आता रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला समप्रमाणात म्हणजे 1 वाटी खोबरं घालायचं आहे। आता तुम्ही ओल्या नारळाचा खव घालू शकता किंवा सुकं खोबरं वापरलं तरी काही हरकत नाही। आता हे खोबरं सुद्धा आपल्याला या रव्यासोबत एक 5 मिनिटं छान लो फ्लेमवर भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने इथे बघा साधारण एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। आता हे मिश्रण आपण एक 5 ते 7 मिनिटं छान रवा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता रंग अजिबात बदललेला नाही, कारण आपण हे लो फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। मी इथे तापून घेतलेलं कोमट जे दूध आहे ते घालून घेते। साधारण 1 ते 1.5 वाटी आपल्याला अंदाजाने दूध घालायचं आहे। मी 1 वाटी दूध घालून घेतलं होतं आणि त्यानंतर परत यामध्ये अर्धी वाटी दूध ॲड केलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरती साखर घालायची आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी साधारण 3 चमचे साखर घालून घेतलेली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही। त्यानंतर इथे बघा मी 10 ते 12 काड्या केशरच्या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या, कोमट दुधामध्ये, आणि ते दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। इथे बघा अगदी पाववाटी म्हणजे 4 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे। आता मिल्क पावडरनी या मोदकांना एक मस्त रिचनेस येतो आणि खूप छान लागतात। तर या पद्धतीने तुम्ही मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर घाला, त्याऐवजी जरी तुम्ही दुधावरची साय जरी घातली तरी चालेल, काही हरकत नाही। आणि थोडासा सुकामेवा इथे मी घालून घेतलेला आहे। आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे अगदी चिमूटभर मी फूड कलर घालून घेतलेला आहे। केशरी रंगाचा फूड कलर घालून घेतलेला आहे, जेणेकरून मोदक आपले छान आकर्षक आणि सुंदर सुबक दिसावे यासाठी। तुम्हाला आवडत नसेल नाही घातलात फूड कलर तरी काही हरकत नाही, चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही त्याने। आता या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम दिसतोय। आता या रंगाऐवजी तुम्ही येलो कलरचा वापर करू शकता, तेही खूप सुंदर दिसतात रव्या खोबऱ्याचे मोदक। तर या पद्धतीने अगदी चिमूटभर मी केशरी रंग घालून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता काय करायचंय, आपल्याला याच्यावर झाकण ठेवून अगदी एक वाफ काढून घ्यायची। साधारण एक 5 मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवून दिलं होतं आणि परफेक्ट छान रवा फुलला गेलाय। आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि थंड करून घ्यायचंय। रंग तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसतोय, त्याचबरोबर सुगंध खूप छान येतोय। तर अशा पद्धतीने या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेते मी। मिश्रण छान थंड होऊ द्यायचंय, एक साधारण 5 मिनिटं थंड करून घ्यायचं। हाताला चटके लागणार नाहीत अशा पद्धतीने कोमट झाल्यानंतर थोडंसं तूप लावायचं हाताला आणि या पद्धतीने आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे, मळून घ्यायचे हे मिश्रण। तुम्ही बघू शकता परफेक्ट असं छान चकाकी आली आहे त्याला आणि मस्त हे आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे। रंगसुद्धा भन्नाट आलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे आपण आता मोदक करायला घेऊया। इथे मी छान मळून घेतलेलं आहे, एकसारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर मोदकाचा साचा घ्यायचा, त्याला छान तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण या साच्यामध्ये ठेवून घ्यायचं। आता दोन्ही बाजूला थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं। मिश्रण थोडंसं कोमट आहे, कोमट असताना शक्यतो हे तुम्ही मोदक पटकन करून घ्या, जेणेकरून अगदी इझिली छान त्यांना कळ्या पडतात, छान शेप तयार होतो। आता दोन्ही
एक एक बेदाणा ठेवून घेतलेला आहे, जेणेकरून अजून जास्त मोदकांचा रिचनेस छान वाढावा. आता या पद्धतीने बघा एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे बाजूला आलेलं ते काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती अप्रतिम इथे आपला भन्नाट असा मोदक तयार झालेला आहे. रंग अप्रतिम आलाय. त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घातले होते थोडेसे ते मस्त दिसत आहेत. अशा पद्धतीने इथे आपला मोदक तयार आहे. तुम्हाला याच पद्धतीने मी अजून एक मोदक करून दाखवते. मस्त साच्याला तुम्ही तूप लावून घ्या, जेणेकरून मिश्रण अजिबात साच्याला चिकटत नाही. आणि या पद्धतीने थोडं थोडं मिश्रण दोन्ही बाजूला घालून घ्यायचं. या पद्धतीने मी एक एक मनुका आहे, बेदाणा आहे तो मध्ये ठेवलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे जे बाजूला निघालेलं आहे ते काढून घ्यायचं आणि सगळ्या बाजूनी हा साचा छान दाबून घ्यायचा. आणि इथे आपला दुसरा मोदकही छान तयार झालेला आहे की नाही. किती सोपी रेसिपी आहे आणि खूप चवीला भन्नाट झाले होते. बरं झटपट तयार होतात, अगदी कमी साहित्यात तयार होतात आणि दिसायलाही अगदी छान वाटतात. तर तुम्ही या पद्धतीने अशा पद्धतीने इथे आपले सगळे मोदक छान बनवून झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि एकदम आकर्षक, रंग अप्रतिम आणि एक नंबर तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही मोदक आरामात तयार करू शकता. खूप सुंदर लागतात चवीला सुद्धा आणि अगदी झटपट तयार होतात. तर अशा पद्धतीने इथे आपले रवा खोबऱ्याचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत. दिसायलाही खूप भन्नाट दिसत आहेत. रंग आपण तो केशरी रंग घातल्यामुळे अगदी एक नंबर दिसत आहेत. तर अशा पद्धतीने हे मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हालाही झटपट तयार होणाऱ्या, बरं यासाठी आपण पाकही नाही केला आहे, अगदी पाक न करता झटपट तयार होणाऱ्या या रवा खोबऱ्याच्या मोदकांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील. बाय बाय.